क्या निखिल सर, मजा आ रहा है की नाही? मजा आ रहा है ना? मजा आ रहा है ना? मजा मजा घ्या. नाईट राईडची लाईट ऑन करा तुमच्या. माझ्याकडे तर लाईट नाही आहे. मस्त 4 वाजलेले आहेत. जबरदस्त राईड आहे आपले. वा काय बात आहे. हम्पीला जाताना जर असे वाजले ना मग झालं. क्या निखिल सर, मजा आ रहा है की नाही? मजा आ रहा है ना? मजा आ रहा है ना? मजा मजा घ्या. नाईट राईडची मजा घ्या. धुकं बघा, धुकं. चला 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 चला. जय बजरंग बली की जय. गणपती बाप्पा मोरया. कुठे कुठे ऐक. होय हो, काय समजत नाही. ऑफ रोडिंग. उभं राहिलो मी. ऐक हो भाऊ. डंपरच्या पुढे आहे मी. ट्रकच्या पुढे आहे मी. सावकाश आहे, कारण कंटिन्यूस धुकं आहे. धुकं कंटिन्यूस आहे. आता आपल्याला रोड चांगला भेटेल काय पुढे? ओके, तेच बोलतोय. बरोबर 150 किलोमीटर रनिंग झालंय घरापासून आतापर्यंत. आणि आम्ही मानगावच्या खूप पुढे आलोय. आणि चिपळूण इथून 97 किलोमीटर आहे. आणि आता हा जो रोड दिसतोय ना तुम्हाला, हा रोड आम्हाला आता संगमेश्वर पर्यंत एकदम टकाटक आहे. आता टेन्शन नाही. आता कसले खड्डे नाही, काय नाही. आता जे खड्डे होते, जे काही खराब रोड होता, खड्डे होते, सगळं गेलं. आता फक्त आपल्याला आहे धुकं आणि रोड. फक्त आता धुक्याला फक्त सांभाळून, कारण धुकं हे जे आहे ना मुंबई गोवा हायवेवरचं अचानक भयानक येतं एकदम. आता बघ, आता अजिबात नाही, आता मोकळा आहे फ्रूट. पण एकदम अचानक येतं धुकं ना, एवढं येतं रे बाबा. म्हणजे आम्ही स्पीड एवढा कमी करतो तरी पण काय दिसत नाही. आणि त्यातून काय होतं, धुकं असल्यामुळे तो दव आहे ना, तो आमच्या हेल्मेटच्या वायझरवरती येऊन ना पूर्ण ते ओली होते आणि पुढचं काहीच दिसत नाही. त्यामुळे म्हणून मी पुढे राहिलो का, कारण जे मागे आहे त्यांच्याकडे लाईट आहे एक्स्ट्रा. मग त्यांच्या लाईट मला दिसत आहेत, त्यामुळे मला प्रॉपर दिसत. हे बघा, आता लगेच धुकं चालू झालं. हे बघा, हे असं धुकं आहे. आणि हे आम्हाला कंटिन्यू 5-5:30 वाजेपर्यंत भेटते आम्हाला आरामात. कारण आता वाजलेच बघा 4 किती झाले, 4:18 झालेत. त्यामुळे हे आपल्याला आता धुकं आपल्याला भेटणार कशेडी घाटापर्यंत ना भाऊ. हे बघा पुढे धुकं बघा काय आहे ते. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, खरोखर आम्ही मानगाववरून निघाल्यानंतर ना कंटिन्यू आम्ही गाण्यांच्या भेंड्या मस्तपैकी आम्ही एकमेकांसोबत गाणी बोलत येतोय. सारे गम पद निसा, म्हणजे एक जुनी आपली एक ती हे होतं, एक गाण्यांच्या भेंड्याची आठवण आली. आणि आम्ही मस्तपैकी खेळत बरोबर 80 किलोमीटर आम्ही आलो. आणि ते पण गाणी बोलत. आणि कधी एकदा हा कशेडी बोगदा आला आम्हाला कळालंच नाही. बघा असं आहे, म्हणजे बोलता कधी टाईम निघून जातो आणि कधी आपला प्रवास संपतो कळत नाही. आणि तसंच झालं. मस्त की आम्ही कॉन्फरन्स कॉल लावला आणि आम्ही तिघं पण मस्ती बोलत होतो, कारण आपला इंटरकॉम कनेक्ट होत नव्हता ब्ल्यू आर्मरचा. काय समजत नाही, खूप शिव्या द्यायसारखं वाटतात, पण काय बोलणार आता. पण आपले कशेडी बोगदा आलेला आहे. आणि कशेडी बोगदा आपल्याला आता दोन्ही पण चालू झालेला आहे. वा क्या बात आहे. चला बोगद्यावर आलो भाऊ, निखिल भाऊ. कशेडी बोगदा बघून घ्या. निखिल भाऊ पहिल्यांदाच, दुसऱ्यांदा सॉरी. बरोबर. बघा मस्त बनवलाय बघा, भारी वाटतं. आवाज येतोय म्हणजे आवाज नाही, घुमत नाही आवाज. 3 मिनिटाचा बोगदा आहे, 3 मिनिटाचा भाऊ. पाणी पडलंय सावकाश. काय हो, हॅलो, डिस्कनेक्ट झाले वाटतं सगळे. रेंज गेली. आता थोडासा आपल्याला सुसूचा ब्रेक घेतला पाहिजे. आता किती झाले, 193 किलोमीटर आपली बाईक चालली आतापासनं.
क्या बात आहे. आत्तापर्यंत 211 किलोमीटर बाईक चालली आपली, म्हणजे डोंबिवली टू इथपर्यंत. आता खेड आहे इथे, इथून आता खेड 8 किलोमीटरवर आहे आणि धुक्यामुळे आम्ही थोडा स्पीड कमी केला आहे. आता मी म्हटलं थोडं मागे थांबतो, कारण आईच्या गावात हा स्पीड म्हटलं आता कमी करू, कारण काय पुढे काहीच दिसत नाही बघा. सावकाश सावकाश, हळूहळू हळूहळू चला, स्पीड कमी ठेवा. त्यांना वायझर वरती केलं ना हेल्मेटचं की परत एकदम थंड येतं आणि डोळ्यातून पाणी येतं परत, थंड हवा आल्यामुळे. आणि कंटिन्यू वायझर पुसावं लागतं आहे. आई शपथ, इकडे खूपच धुकं आहे. हे पुढे धुकं असणार, कंटिन्यू धुकं असणार इकडे. हा 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 बरोबर, येल्लो येल्लो येल्लो, हा येल्लो. बस थांबायचं का थोडा वेळ? थांबूया 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 काय? नको ना? हा ठीक आहे चालेल. हा मग ठीक आहे चालेल. ओके. रायडर ऐकत नाहीये, बोलते नको थांबूया नको बोलताय. मग नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. किती वाजले? 5:23 झाले. गावाला येथील मारतील आम्हाला. मित्रांनो बरोबर 5:30 वाजलेत आणि आम्ही खेड क्रॉस करून आता बरोबर 15 ते 20 किलोमीटरवर आता येणार चिपळूण. आणि आम्ही थोडा घेतलाय सुसूचा ब्रेक, सुसू ब्रेक. म्हणजे गाड्या आम्ही इथे लावल्यात आणि डिस्को डान्सरने लावली आहे लाईट. हे बघा हे बघा, आपल्याकडे सगळी सोय आहे बघा. काय तिथे काय झालं आपल्याकडे लाईट आहे. त्यामुळे आम्ही थोडा आता थांबलोय सुसू करायला. म्हणलं आता पहिले सुसू करू. थकले थकले आज रायडर थकला. मान दुखते रे, हेल्मेटने ना मान खूप दुखायला लागले. मान तरी आपण भेंडी खेळत आलो ना, त्याच्यात ते बोलतात ना थोडं थोडं लक्ष तिकडे जात नव्हतं. मान म्हणजे काय आलं, हेवी हाय झालं. तो हे चेंज करा तुम्ही, जो डोक्यात टाकता ना रुमाल, हा चेंज करा. पातळवाला टाका, पातळवाला रुमाल असतात ना ते घ्या. हेल्मेट काढून ठेवा ना, जे थोडा वेळ काढून ठेवा, म्हणजे कसं थोडंसं डोकं हलकं होईल. आम्ही बरोबर मला वाटतं माणगावच्या पुढे आल्यानंतर आम्ही जेव्हा तिथे खाल्लं, तिथून आम्ही बरोबर इथपर्यंत टोटल आता 220 किलोमीटर रनिंग झालं आहे आमचं, म्हणजे टोटल डोंबिवलीपासून इथपर्यंत. त्या हिशोबाने आम्ही बरंचसं अंतर कव्हर केलं आहे, कारण आम्ही निघालेलोच लेट. पनवेलला आम्हाला मला वाटतं 12 वाजलेले पनवेललाच प्रॉपर आलं. कारण चिपळूण मला वाटतं 10-12 किलोमीटर असेल, 10-12 किलोमीटर आहे इथून चिपळूण. त्याच्यामुळे त्या हिशोबाने आम्ही मस्त कव्हर केल्यानंतर स्टॉप 2 घेतले फक्त. स्पीड आम्ही आज म्हणजे एकच ठेवलाय 70-75, त्याच्यावरती जातच नाही आम्ही. त्यामुळे मजा आली. पण धुकं आणि जरा थंडावा असल्यामुळे जरा राईड करायला मजा येते आणि आपल्या गाड्यांना पण त्रास होत नाही आहे. मस्त गाड्या पण, इंजन पण लगेच थंड होते. त्यामुळे म्हटलं आता इथे काढू. आणि आज काय माहिती, आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, आज ना हायवेवरती लाईटच नाही बघा. पूर्ण म्हणजे लाईटच सगळं बंद आहे बघा. पूर्ण सगळे लाईट बंद आहे आज. नाही तर हे लाईट ना चालू असतात आपल्या हायवेच्या. काही बघा, काही ठिकाणी लाईट आहेत ना, ते चालू असतात. आज कुठेच लाईट नाही, सगळं बंद आहे. त्यामुळे पूर्ण एकदम काळू झालाय. भोसते घाटात धूप गावा, भोसते घाटात धूक. हो गाईज, आता भोसते घाटात आहोत आम्ही. 5:30 वाजले सकाळचे आणि धुकं बघा, धुकं हे बघा, सुपअप. आणि हेच दिवस आहेत कोकणात यायचे. वा वा वा, क्या बात आहे. मी थोडा वायझर बंद करतो. वायझर बंद केलं की काय दिसत नाही. ओके, थोडं दिसतंय. वाव, नाही कमी झालं आता, थोडं कमी झालं. सुरुवातीला एकदम जबरदस्त धुकं होतं भोसते घाटात. ठीक आहे, आता हे काही महिने आहेत, म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 4च महिने आहेत. म्हणजे आपण बाहेर फिरायचे, म्हणजे आपल्या फॅमिलीसोबत फिरा, ट्रिप करा, मित्रांसोबत ट्रिप करा, किंवा तुमच्या ऑफिसची पिकनिक, किंवा तुम्ही जर राईड करत असाल बाईक राईड, तर हे दिवस आहेत आणि हे महिने आहेत की बाहेर पडायचे. कारण एकदा परत गरमी सुरुवात झाली की मग मजा नाही येत.
त्याच्यामुळे हे थंडीचे दिवस आहेत ना, मस्त फिरायला फ्रेश वाटतं आणि बाईक चालवायला, प्रवास करायला, म्हणजे तुमचं ट्रॅव्हलिंग कुठून कशाने पण करा. पण मला तर बाईकनेच आवडतं म्हणून मी सांगतोय. बाईकने खूप मजा येते थंडीमध्ये. म्हणजे ती थंडी वाजत असते, ही करत करत ती जी मजा येते ना, ती जबरदस्त यार. आणि ह्या दिवसातच फिरायची मजा आहे. म्हणून म्हटलं सुरुवात आपण गावावरून करूया. पहिलं म्हटलं गावी जाऊया थंडीमध्ये पहिलं, आणि त्याच्यानंतर आपले राईड चालू होतील. आता कोण आहे? अच्छा, एवढ्या जवळ आला? लांब होता. अच्छा, वा 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 वा, सुंदर असं रम्य सकाळ. आणि आता आपला मुंबई गोवा हायवे प्रॉपर दिसतोय. रात्री थोडासा ठीक आहे. ह्यावेळी ॲक्च्युली कंटाळा आला नाही बाईक चालवायला रात्री, कारण मस्त टाईम निघून गेला बोलत बोलत, गप्पा टप्पा मारत मारत, त्यामुळे कंटाळा आला ना. आता थोडंसं फ्रेश वाटतंय. पण आता मी तर म्हटलं आता थांबूया नको, आपण डायरेक्ट आता थांबूया संगमेश्वरला, आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये. म्हटलं डायरेक्ट तिकडेच थांबू आणि तिकडेच काय तो हवं तर 1 तास थांबून चहा नाश्ता करू आणि मग डायरेक्ट निघू. कारण आता इथे आपण चहा प्यायला थांबलो ना तर 15-20 मिनटं, अर्धा तास निघून जातो त्याच्यात. त्यापेक्षा आता थांबायचंच नाही. ठीक आहे, म्हणजे आम्ही लेट निघून पण आम्ही अंतर बरंच कवर केलं आज ह्यावेळी. नाहीतर खूप टाईम जातो आमचा. इंटरकॉमने खूप वेळ खाल्ला आमचा खरोखर. ह्या इंटरकॉमचा ना खूप वैताग आला आम्हाला. तर टेन्शन आलं आहे. हम्पीला आम्ही जेव्हा जाणार आहोत जानेवारीमध्ये, तेव्हा कनेक्ट करताना हालत खूप खराब होणार. अर्धा तास आम्हाला त्यातच द्यावं लागेल की ते इंटरकॉममध्ये. आणि आपल्या निखिल भाऊंना मानावं लागेल की मस्त आमच्यासोबत एकदम टचअपमध्ये आहेत. म्हणजे कुठे मागे थांबले नाही किंवा त्यांच्यामुळे आम्हाला थांबावं लागलं नाही. मस्त की आम्ही ज्या स्पीडमध्ये चाललो आहे त्या स्पीडमध्ये आमच्यासोबत चाललेत. पण आम्ही ठीक आहे, आम्ही काय जास्त जात नाही अजून. 70-80 आम्ही पण स्पीड तेवढाच ठेवला आहे. पण आता म्हणजे रात्री पण ते लाईट होत्याच त्यांच्या गाडीला, पण रात्री पण ते आमच्यासोबतच होते. मस्त आले. ॲक्च्युली त्यांना कशी सवय आहे, डेली कामावर वगैरे पण घेऊन जातात गाड्या आणि आवड आहे. त्या म्हणजे आमची पाठलाग सोडत नाही आहेत. फक्त ते 80च्या बाहेर गेले की थोडे घाबरतात. ठीक आहे, आता काय शेवटी माणसाचं ते एक भीती निर्माण असते, काय असते त्याला आपण बोलू शकत नाही. पण ते आवडीने बिचारे आले एवढ्या लांब. आणि खायचं काम नाही आहे. 400-500 किलोमीटर बाईक चालवणं, स्कूटर चालवणं सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे ते. बरोबर 7 वाजलेत आणि 7 वाजता आम्ही संगमेश्वरला पोचलो आहे, श्रद्धा हॉटेलच्या इथे, जिथे आम्ही नेहमी थांबतो. म्हणजे मला हे लोकेशन आणि हॉटेल आवडतं कारण रोड टच आहे. आणि बरोबर म्हणजे 7-7:30ला ह्या टायमिंगला बरोबर आम्ही इथे पोचतो. त्यामुळे हॉटेल छान आहे आणि इथे ब्रेकफास्ट सगळं भेटतं, त्यामुळे इथेच मी थांबतो. त्याच्यानंतर इथे गाड्या पार्क करायला पण छान आहे आणि टॉयलेट बाथरूम वगैरे क्लीन असतं, त्यामुळे आम्ही इथेच थांबतो. आणि माझं आवडतं हॉटेल आहे, त्यामुळे मी पण तुम्हाला सजेस्ट करेन. रात्रीचं तुम्ही निघता जर मुंबईवरून तर सगळ्यात बेस्ट आहे हॉटेल श्रद्धाच्या इथे थांबा, सगळ्यात बेस्ट. हां कुठे चालले? अच्छा, पिकनिकला चाललं. बाय 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 बाय. कुठे चालले पण? कुठे रत्नागिरीला? अच्छा, चालेल. कुठून आले? चिपळूण आले, रत्नागिरीला जाणार. अच्छा, हा, वा 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 वा. चला बाय 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 बाय. काय झालं? काय शोधताय? पहिलं मस्त की चहा पिऊया गरमागरम पहिली. काय का पहिलं गरमागरम चहा पिऊ आणि त्यानंतर काढा ना पहिले जरा. हा, एवढं थोडं फ्री व्हा ना जरा. एवढं बेल जाम गच्च बांधलं हाय, पण ते थोडंसं जरा काढलं तर बरं वाटेल. जरा पहिली चहा घेऊ मागून पटवडा आणि मग पटकन थोडंसं काहीतरी खाऊन निघूया. मला पण काही जास्त भूक नाही आहे. हां तेच. तर मी पण रात्री ना आम्ही लेट जेवल्यामुळे ना
अजून ते जिरलंच नाही आहे. प्रेशर आला तर बरं वाटतं, प्रेशर आला पाहिजे पण येत नाही अजून. चहा पिल्यावर आला तर आम्ही पहिला ते चहा पिऊया गरमागरम, नंतर बघू. दादा 3 चाय बोलू ना, 3 चहा द्या. थोडं थोडं उभं राहायचं नाही, पण त्यांना ते तसं जमणार नाही ॲक्टिव्हावर. पण भाऊनी एकदम जबरदस्त आता स्पीड मेंटेन ठेवलेला, एकदम तुमच्या मागोमाग टचमध्ये येते. ढोंग 5 वाजले ना, म्हणजे आमचा दिवस टार्गेट ठेवलेला ना, तुम्ही पण सांगितलं आहे तर टार्गेट नाही म्हणजे ओके मध्ये आहेत. 5 वाजला की आपलं चाय घ्या, चाय घ्या, चाय घ्या. रात्री आम्ही शांत चाय 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 चाय. वा 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 वा. ऑल ओके ना. आईच्या गावात हे बघा CCTV बघा लावलाय वरती, हा बघा इकडे हेल्मेट वरती बघा. राईड कॅम. हा आता म्हणजे सगळं तुम्ही काय करणार ना पुढे जाऊन ते सगळं दिसणार याच्यात. म्हणजे सगळं कोणी ऍक्सिडेंट झालं काय झालं म्हणजे कुठे काय कुठला टायर कशामध्ये बुडला हे सगळं आता दिसणार याच्यात. आमचं रेकॉर्ड घ्या, हे आमच्या याचं कॅमेऱ्यामध्ये आम्ही CCTV मध्ये रेकॉर्ड झालो पाहिजे. चला आता कुठे थांबूया नको, डायरेक्ट कणकवलीला थांबायचंय. कणकवलीला थांबायचंय आपल्याला. आता पेट्रोल तुमचं भरायचंय, माझं पण मी पेट्रोल टाकी फुल करून घेऊ काय अर्धी. तुम्ही पण भरणार आहे ना पेट्रोल आता. हा 100 वरती एकदा थांबू. हा मग मी पण भरून घेतो 100 मध्ये एकदा थांबू आणि मग नंतर डायरेक्ट कणकवली. तिथे एक अर्धा तास जाईल आपला, म्हणजे आपल्याला 10-10:30 वाजतील घरी पोहोचायला. हा निघू आता. वाजले किती वाजले असतील? 8:13. किती वाजले? 8:13 ना. ठीक आहे चला निघूया इथून आता. मग चलो बाइक तो ओके अपनी एकदम टाकाडक दिख रही है आज बाइक. टाकाडक टँक बॅग तो एकदम टाकाडक. ॲक्च्युली थांबलेलो नाश्ता करायला, पण पोटात अजिबात जागा नाही भाई. म्हटलं जर पोटात जागा नाही तर आता काय थांबून मजा नाही, त्यामुळे म्हटलं निघूया. पण एक चहा पिली मस्तपैकी, पण ती पण थंडगार, मजा नाही आली चहा प्यायला. आता थांबायचं डायरेक्ट 100 किलोमीटरवरती, नंतर नाही. की तर ग्लोव्ज तर इथे नव्हते. नाही मोबाईल घेतला. हां मोबाईल इथे ठेवला, तेच बोलते मोबाईल कुठे राहिला. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे. चला आमचे मित्रमंडळी पुढे गेले पेट्रोल भरायला. कुठे घेतले पेट्रोल? पेट्रोल 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 पेट्रोल. हे हलतंय कसं आज? ओके ओके. पेट्रोल कुठे भेटला? पेट्रोल पंप कुठे आहे इकडे? अच्छा तो पेट्रोल पंप आहे. अच्छा तिकडे भरतायत, मी नाही एवढ्यात भरणार, राहू दे. चला फायनली आम्ही बरोबर 8:25 संगमेश्वरला पोचलोय. आणि आता मानगाव क्रॉस केल्यानंतर संगमेश्वरपर्यंत काही टेन्शन नव्हतं, कारण आपला हायवे रोडचं. आता थोडासा त्रास आहे आम्हाला संगमेश्वर नंतर, कारण आता मी गणपतीला जेव्हा रिटर्न येताना ना बऱ्यापैकी रोड झालेला. आता पावसामध्ये याची काय हालत झाली आहे माहीत नाही, पण मला वाटतं थोडासा त्रास आम्हाला सहन करायचा आहे. पण आम्ही वाटूळ मार्गे तर जाणार नाही आहेत, कारण वाटूळ मार्गे ना रोड चांगला आहे, पण ना खूप वळसा घालून जावं लागतो. मग त्यापेक्षा तो खडबडीत रोड परवडतो. आणि म्हटलं सरळ सरळ जाण्यात बरं वाटतं. म्हणजे बऱ्यापैकी रोड आता झालेला आहे. म्हणजे पहिला जो परिस्थिती होती ना संगमेश्वरची, म्हणजे संगमेश्वर टू लांजा, तेव्हा लोक म्हणजे अंगावर काठी यायचे की बाबा काय करायचं, असे लोकांचं व्हायचं. पण आता बऱ्यापैकी रोड झाला आहे, त्यामुळे एवढा पण काय त्रास नाही आहे पहिल्यापेक्षा. पण आम्हाला एवढंच दुःख वाटतं की बाबा 15-16 वर्ष झाली लोक सांगतायत सगळे, जे मोटर ब्लॉगर असतील, यूट्यूबर असतील, जे मुंबई गोवा हायवेने जातात, ते प्रत्येक वेळी सांगतात की बाबा काय होत नाही, काय प्रॉब्लेम आहे. पण आता आपण एवढं सगळं बोलून पण होत नाही, त्याच्यामुळे आता ह्याच्या पुढे काय मला वाटतं, मी तर म्हणतो काय बोलायचंच नाही. गप्प आपल्याला जमतंय तर जायचं, नाहीतर मी तर म्हणतो जायचं नाही बस, नाही तर गप्प ट्रेनने जायचं. कारण हे रोडची आपण हे दुर्दशा ही आता बघतोय दरवेळी गणपतीला, मेमध्ये जेव्हा पण आपण जातो ही परिस्थिती तशीच आहे. म्हणजे कामं होत आहेत
पण खूप स्लो होत आहेत कामं, त्यामुळे त्यामध्ये बोलण्यात काय मजा नाही. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे आपण गप्प आपला प्रवास करायचा सुरक्षित, बस. हो, मला फोन येतोय, मी फोन उचलतोय. आम्ही आता लांजा क्रॉस केलं ना आम्ही संगमेश्वर नंतर चहा पिल्यानंतर डायरेक्ट आम्ही लांजा क्रॉस केल्यानंतर थांबलोय. पण आता काय होतं, सकाळी सकाळी फ्रेश वाटलं, पण आता जेव्हा ऊन डोक्यावर आल्यानंतर आता डोळे चरचरायला लागले आणि थोडंसं आता वाटतंय की बाबा डाऊन झाले. कारण संगमेश्वर नंतर ना रोड खराब, त्याच्यामुळे धडधड 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 करून आम्हाला वाटलं निखिल भाऊ हार मानतील, पण निखिल भाऊ आले. त्यामुळे हा, निखिल भाऊ एकदम प्रॉपर दे ना नॉलेज, माहिती सगळं कसं काय कुठे. ऍक्टिवा भाऊ पण ऍक्टिवा भेटले. भेटले एकाच वयाची माणसं दोघे पण. गाड्यांना थोडी विश्रांती आमच्या, कारण आपल्यासोबत आज ऍक्टिवा आहे आणि ऍक्टिवावाला माणूस हौशी आहे खूप, म्हणून म्हटलं चला घेऊन जाऊया. आमच्या बाईक तर ठीक आहे, तरी पण म्हटलं आराम देऊया थोडासा. आमची पण बॉडी थकली, कारण काय आलं धुक्यामुळे आमचा स्पीड खूप कमी होता. नाहीतर आम्ही एवढ्यात मला वाटतं राजापूर क्रॉस करतो. धुक्यामुळे आम्हाला काय आलं, स्पीड पकडता आला नाही, म्हणजे पुढचं काही दिसतच नव्हतं, म्हणून आम्ही एकदम हळूहळू आलो. तरी ह्या दोघांच्या बाईकला म्हणजे बाईकला लाईट होत्या, म्हणून आम्ही तेवढं मला पण बरं पडलं. पण आता तर मला तर असं वाटतं एक्स्ट्रा लाईट गाडीला पाहिजे जर रात्रीचं आपण निघत असू तर. कारण सिंगल लाईटमध्ये ना तुम्हाला एवढं दिसणार नाही, 20-30 मीटरपर्यंत दिसतं, पण पुढचं काहीच दिसत नाही. म्हणजे एक्स्ट्रा लाईट पाहिजे. त्यामुळे आपल्या ॲक्टिवामध्ये एक्स्ट्रा लाईट खूप आहेत. काय आणले? हां बस झालं, हां चालेल, बस झालं. चला पटापट खाऊ जरा थोडंसं. अजित भाऊंच्या मिसेसने काय त्याची दिलंय, व्हेरी गुड परोठे. थम्सअप नव्हतं, काहीच नाही त्यांच्याकडे, काहीच नाही तिकडे. हे पण थंड नव्हतं, एकच घेतली पाहिजे होती. येऊ ना आपण याच्यावर लागेल परोठा. फक्त हे नाही असंच खायचंय. अच्छा, शुक्रवार तर मी सॉस नाही, मी तर सॉस खाणार नाही. चला असं जा खाएंगे, ठीक आहे. कारण कणकवलीला गेल्यानंतर परत सासूने मस्तपैकी हे केलंय घावणे. आम्ही गेल्यानंतर फोन करायचा, मस्त गरम काढून देणार आहे. त्यामुळे तिकडे पण खायचं आहे. आज खायचं काम प्रोग्राम खूप आहे आपल्याला. घरी जाऊन पण घरी मला वाटतं आम्हाला 12-12:30 वाजतील पोचायला. आता रस्ता ओके आहे, आता काय प्रॉब्लेम नाहीये, आता रस्ता ठीक आहे. आपण आरामात 70-80 आता पळवायचं. चला निघूया ना. हा चला 10:30 वाजले. इथेच लांजामध्येच राहिलं नाही ना, तिथे काय राहिलं नाही ना. ठीक आहे चला. आता डायरेक्ट कणकवलीला थांबायचं, मध्ये कुठे नाही. भागो. नाही म्हणताना आम्ही बरोबर किती तास थांबलो, अर्धा तास थांबलो इकडे. अर्धा तास विचार करा, असं असतं. म्हणून सोबत कोण असलं की हा एक हे असतो की बाबा आपण खूप वेळ थांबतो, गप्पा गोष्टी मारत फोटो वगैरे हे सगळं करत, त्याच्यात आपला टाईम वेस्ट होतो. पण आता काय करणार, ते तर पाहिजेच ना. सोलो राईड असते तेव्हा कसं काय संबंधच येत नाही फोटो वगैरे काढायचा, तेव्हा आपण मग सुसाट जातो. आता आपण थोडासा स्पीड पकडूया, कारण खूप लेट झाला आहे. 10:30 वाजले इथे, म्हणजे घरी किती वाजतील काय माहिती. रोड तर छान आहे, रोडबद्दल काय प्रश्न नाही. आता फक्त आता गाडी पळवायची. पहिला हा रोड खूप खराब होता, तर आता बऱ्यापैकी झाला आहे थोडा. बरोबर डोंबिवलीला निघताना मी पेट्रोल फुल केलेलं टाकी,
आता लो फ्यूल दाखवत आहे. मला वाटतं बऱ्यापैकी मला मायलेज दिलं यावेळी. सो आता मला पेट्रोल पंप पहिला बघितला पाहिजे आणि परत एकदा टाकी फुल करतो, मग असं टेन्शन नाही. मस्त मायलेज दिलं असेल मला वाटतं. 40पर्यंत त्याच्या आरामात दिलं असेल. 40-42. कारण आम्ही कसं रात्री एकदम आरामात आलेलो. 70-80 स्पीड ठेवला ना तर 40-42 मस्त देते मायलेज, एकदम जबरदस्त. पेट्रोल पंप दिसत नाही. राजापूर तर आम्ही क्रॉस केला. बाबा लय वाजले रे बाबा, 11 वाजले. शे बघू आता टोल नाका नाही. 11 वाजले, 11 नाही 12 वाजले. 12 बघू 12 बरोबर 12 वाजलेत. आणि आम्ही कणकवलीला पोचलोय. कणकवलीला पोचून आम्ही गाड्या इथे पार्क केल्या आहेत आणि आम्ही आता आलोय पहिले सासूसासऱ्यांकडे. म्हटलं सासू सकाळपासून फोन करते की या आणि चहा पिऊन जा. मस्तपैकी घावणे केलेत. म्हटलं अजित भाऊ आणि निखिल भाऊंना पण त्या निमित्ताने घेऊन जातो. 5-10 मिनटं बसतो आणि मग परत घरी. कारण म्हटलं त्या निमित्ताने मला गोप्रो पण चार्ज करायला भेटेल, कारण सगळे दोन्ही पण गोप्रोची बॅटरी लो झालेत. मग इथे थोडं एक 10-15 मिनटं बसू, अर्धा तास, आणि मग डायरेक्ट घरी. मग आंघोळ करून, गरम पाण्याची आंघोळ करून मग जेवून एकदम ताणून द्यायचं. 2-3 तास मस्तपैकी ना. डोळे एकदम असे सांगतायत. बघा हे बघा डोळे बघा, तिघांचे पण डोळे सांगतायत की बाबा गेलेले आहेत कामातून एकदम. अजित भाऊ थकले नाही आहेत, अजित भाऊ नाही थकलेत. चला हा दोन्ही साईडने चला. गेलात? हा गेलो. आहे का बाबा, ना इकडूनच जायचं आपल्या त्या साईडने. हो बाबा जबरदस्त खेचली पण आम्ही ना आता. पण त्याला लेट शेवटी झालाच ना. हा थांबलो आणि एक तर लेट निघालो. चार्जर आहे तुमच्या बॅगमध्ये? तुमच्या बॅगमध्ये चार्जर ठीक आहे, जाऊ दे बघू. चालेल बघू इथे काहीतरी असेल, जुगाड करूया. आहे काय 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 हात तो हात वगैरे धुणार तुला नाही, ती पूर्ण लो झाली आहे म्हणून. ते हात वगैरे धुता येतो. हा बघ इकडे बाथरूम, हात धुताना जास्त नको. हा हां 2-2 बाजू. हे बघा आज वॉशरूमला जायचं तिथे जा. नाही टॉवेल नाही 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 आंघोळ नाही. घरी जाऊन आता आंघोळ करून तिकडे जेवणाचं सांगितलंय घरी. हो तुम्ही ते घावण्याचं सांगितलं म्हणून मी वरती आलो, नाही तर मी त्यांना बनवतो थांबा मी जाऊन येतो पटकन. निखिल भाऊ हे माझे सासरे. चला कणकवलीवरून तर निघालोय बरोबर 1:45 वाजता. नाही सॉरी किती वाजले, 1:15 वाजता. आता आम्हाला पोचेपर्यंत किती वाजतील काय माहिती. 1 तास जाईल आरामात. चालेल चालेल ना, हळू घाला. आता आपण कनेक्टर होत नाही आहोत. कधी एकदा घर पोचतायत आणि आंघोळ करून झोपतंय असं झालंय त्यांना. जाम थकलेत. कारण कसं असतं 6:30-7:30-8पर्यंत आपण गाडी खेचू शकतो आणि एकदा ऊन काय चालू झालं मग विषय संपला. चला बाबा रे चला, आम्हाला जायला द्या रे, आता हरकत नाही. ओ स्पीड ब्रेकर आहे काय? जाऊ द्या, छोटा आहे स्पीड ब्रेकर. भगाओ अभी भगाओ गाड़ी, रंपा रंपा. अभी भगाने का क्यों? क्योंकि अभी टेंशन नहीं है, अभी डायरेक्ट कुडाल. ओ माय गॉड स्पीड ब्रेकर आया रे. रंपा 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 रोबी रंपा रोबी. गड नदी आली, गड नदी सुकली, पाणी नाही अजिबात. गाय 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 गाय. हा टर्न लय बेकार आहे आपला कणकवलीवरनं, म्हणजे पुढे आल्यानंतर लय बेकार टर्न आहे. चलो अभी थोड़ा सा मैं भगाता हूँ, नहीं तो ये पीछे वाले वैसे ही रहेंगे. क्योंकि मैं स्लो चला ना तो वो भी स्लो चलेंगे, मेरे को मालूम है उनकी आदत.
दिल है के मानता नहीं. हे एक वळण तसं खतरनाक आहे. ह्या वळणाला काय होतंय बघा, असे येतात, असे बघा, हे बघा, असे येतात. म्हणून ह्या गावच्या वळणांना सांभाळून, गावच्या वळणाला कोण कधी कसं येईल ना समजत नाही. आणि काय होतं, आपण मुंबईवरून आल्यानंतर आपल्याला दोषी ठरवतात ते लोक. आणि त्यांना वाटतं की आपल्या मोठ्या गाड्या असतात म्हणून आपण स्पीडमध्ये येतो, पण आपण आपल्या कंट्रोलमध्ये असतो, आपण आपल्या स्पीडमध्ये, नॉर्मल स्पीडमध्ये असतो. पण आता त्यांची चुकी ते सांगणार नाही, कारण ते कसे आपले, त्यांना वाटतं की आम्ही इथले नाही आहोत, पण आपण पण इथलेच आहोत भाऊ. आपला जन्म इकडे झाला, त्यामुळे आपल्याला सगळं माहीत आहे. खै रवले हे दोघजण पाडे. हां येतात, थकले, रात्रीभर गाडी चालून थकले. लय भारी 25 मिनिटामध्ये कुडाळ टच, एक नंबर. आता सरळ तर आपल्याला जायचं नाही, सरळ चालला गोव्याला. आपल्याला तिकडे पान बाजार कुडाळ स्टेशन. ॲक्टिवाले रायडर पण आमच्या बरोबर एकदम कट टू कट, अजिबात मागे नाही. खरोखर मानलं पाहिजे निखिल भाऊंना. फुल एकदम स्पीड जबरदस्त आता ठेवलेला आमच्यासोबत. आम्ही नाही म्हटलं तर आम्ही 80-90 होतो, मी आणि अजित भाऊ. आणि आमच्यासोबत बरोबर ते होते. एक नंबर, असा रायडर पाहिजे बाई. चला आता अजून इथून अर्धा तास माझं घर. बरोबर इथून 14 किलोमीटर आहे माझं घर कुडाळवरून. इथे आता आपला इकडे कसं ट्रॅफिक विफिकचं सिग्नलचं टेन्शन नसतं, म्हणून आपण पटापट जातो. आता हे जर आपण कुठेतरी मुंबईत असलो असतो तर यायला 14 किलोमीटरला 2 तास लागले असते पोचायला. आपण जाऊया कुडाळच्या MIDC मधून, इथून घेऊन जाऊया त्यांना, म्हणजे थोडंसं आपलं अंतर वाचेल. कारण पिंगुळीतून तेवढा वळसा घालण्यापेक्षा हे बेटर आहे. चलो MIDC का रोड खत्म हो गया, आता आपला रोड लागणार आहे. निखिल भाऊ, हा रोडने थोडं सावकाश जाऊया. ह्या रोड सावकाश म्हणजे एक लाईन पकडा. हा रोड कसा माहिती आहे, छोटा आहे आणि वळणं जरा याची बेकार आहेत, डंपरवाले सुसाट येतात, समजलं ना. त्यामुळे एक लाईन पकडूनच चला. कारण मग अशी तुम्ही थोडी घाई केली. हां, मला इंटरकॉम नाही कुठे माहिती आहे काय, MIDC बघा तो कारवाला, त्याला आतमध्ये जायचं होतं. आम्ही दोघेजण पास झालो, तुम्ही एकदम एकदम बाहेरून टाकलात गाडी. त्यापेक्षा तुम्ही थोडं थांबून मागून आला पाहिजे होता, बरोबर. तुम्ही लय बाहेरून काढली गाडी. त्या दुसऱ्या म्हणजे नाही म्हटलं तरी ते, हां मग तुमचा टर्न चुकला असं तुम्ही पुढे गेले असते ते खाली. कारण तो त्याला घाईच होती. मी आलो तेव्हा त्याला घाई होती. त्याच्यामध्ये अजित भाऊ आले, पास झाले, पण तुम्ही ते पास नाही झाले पाहिजे, तुम्ही थांबले पाहिजे होते. आता ह्या रोडने थोडंसं, हां हे झालं किती आता 7 किलोमीटर. चलो, कसं आहे काय, कधी कधी काय आपल्याला जेवढं कळतं तेवढं सांगायचं. कारण कसं असतं, आपल्याला ह्या रोडची म्हणजे थोडीफार माहिती आहे आणि अनुभव आहे, त्यामुळे म्हटलं आपण त्यांना सांगू. कसं आहे, प्रत्येकाला वळणांचे जजमेंट नसतं आणि गाड्या माहीत नसतं. आमच्या इकडचं कसं आहे, ठीक आहे आता दुपारचे मला वाटतं एवढे डंपर नसतील, पण सकाळचं संध्याकाळचे डंपर जास्त असतात ह्या रोडला. आणि आपल्याकडे इकडे पद्धत कशी आहे, हॉर्न वगैरे द्यायची पद्धत नाही आहे, त्यामुळे कळत नाही नवीन लोकांना. म्हणून म्हटलं सावकारांना, निखिल भाऊ कसे मग थोडेसे धांदरतात, त्यामुळे मी त्यांना थोडंसं अगोदरच अलर्ट केलं. मग अलर्ट केल्यानंतर टेन्शन नाही, म्हणजे कसं ते आरामात येतील. कारण कसं घाई करून मतलब नाही. आपला मुंबई गोवा हायवे वेगळा पडतो आणि हा येते एवढा. कारण कसं होणार, एवढा सगळा प्रवास करून जर इथे येऊनच आम्ही कुठेतरी आपटलो तर पूर्ण राईडचा सत्यानाश असं आहे ते. म्हणून आरामात जायचं, काही घाई नाही आपल्याला. चला आता पोचलो आपण जळवीवाडीमध्ये. ही आहे जळवीवाडी आणि इथे फारसेकर यांची पण घरं आहेत. ही आमची वाडी. संध्याकाळी म्हणजे शाळेतून येताना जाताना इकडे बस, ह्याच्या घरी बस, त्याच्या घरी बस, मजा यायची तेव्हा. आता सगळी झोपली आहेत शांत मस्त की, जेवून वगैरे. गावी हे एक सुख भारी आहे. दुपारी जेवायचं 1 वाजता, झोपायचं 3:30-4ला उठायचं, परत कामं करायचं, परत मस्त की 6-7 वाजता घरी. आता हे आपली वाडी, गोसावीवाडी. गोसावीवाडीमध्ये एंट्री केल्यानंतर बघा झाडं बघा,
रस्ता कमी आणि झाडं जास्त. रस्ता एवढा छोटा आहे आणि झाडं बघा केवढी झाली. बाबा बाबा बाबा, रस्त्याची हालत खूपच खराब आहे रे बाबा आपली. मला वाटतं कोण बघतच नाही वाटतं इकडे. वा, घराचं काम चालू आहे, घर बांधणं. इकडे कोण आहे? बैल आहे, बैल. बाबा 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 बाबा, आई जबरदस्त जंगल वाढले रे बाबा. काय झालं आता बघा, हा बघा. अरे बाबा, आता मातीचा रस्ता. आता खरा वाटला गावा गेलंय असं. हो बाबा बाबा, बघा मित्रांनो, ही माझी वाडी आहे आणि हे माझं घर लास्ट आहे, एकदम लास्ट टोकाला, एंड. जसं मी 4थ्या माळ्यावर राहतो तसं माझं घर पण एकदम टोकाला आहे, लास्ट. एकदम फुल जंगलामध्ये. हे बघा सुपारी सुकत घातल्याने आता. हे आजी आजोबांचा मठ आहे. हे बघा लास्ट टोकाला आपलं घर. चला, किती किलोमीटर झाले बरोबर दिसत नाही. 494, 494 किलो.